मेघना, तर झाली ना सगळी तयारी? हो बरं, एक मी कोल्ड्रिंक फ्रीज मध्ये ठेवलंय, आईस्क्रीम फ्रीजर मध्ये ठेवलंय, हो आणि स्वयंपाक पण रेडी आहे. गिफ्ट बेडरूम मध्ये. आणि तू काय एवढी अपसेट आहेस? नाही काही नाही. कमावून यार मेघना, तू अँकी आणि अंजली वरून अपसेट आहेस का? अरे नाही रे आदित्य, अजिबात नाही. उलट त्यांच्यासाठी तर मी खूप हॅपी आहे. मग बरं ऐक ना, आपण नंतर बोलूया. प्लीज तू टेन्शन नको घेऊ. या 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 वेलकम. ये. कशी आहेस? मस्त. अरे तुमच्या घरात ऑलरेडी फुलंच फुलं आहे, त्यात मी आणखीन एक बुके घेऊन आलो. काय ते सध्या तुम्ही फुलांच्याच जगात आहात ना, ते दूर तक निगाहों में है गुल खिले हुए. पण या आता आम्हा मरते मानवांच्या जगात या जरा. थँक्यू सो मच मेघना. हो बसा ना, मी हो. आले. प्लीज. सो तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. थँक्स. ऍक्च्युली म्हणजे ऐकायला गंमत वाटेल, पण काल आम्हीच एकमेकांचं अभिनंदन केलं बरं का. अरे नाही खरंच, कारण लग्नाचा निर्णय घ्यायला आणि तो अंमलात आणायला जर आम्ही वेळ लावला असता ना, तर कदाचित पुन्हा एकदा आम्ही आपापल्या संकोचाच्या कोशात बुडून गेलो असतो. हा, पण केवळ देसाईवाडीत राहत होतो म्हणून त्या अद्भुत एन्काउंटरची उजळणी मनातल्या मनात होत होती. यु नो. खरंय. आता आम्हालाच असं वाटतं की इतकं धाडस कसं काय केलं आम्ही. पण आय मस्ट ॲडमिट, हा खूप योग्य निर्णय घेतला आम्ही. आणि मी खरंच खूप खुश आहे. मी सुद्धा. ते तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसतच आहे आम्हाला. खरंच आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला की जगच बदलून जातं नाही. आणि आमच्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल असं खरंच कधी वाटलं नव्हतं. हे पण प्रपोज कोणी केलं? मला फार उत्सुकता आहे जाणून घ्यायची. ऍक्च्युली ही एक गंमतच झाली. झालं काय, अंजली त्या विकास दीक्षितला दुसऱ्यांदा भेटून आल्या. त्याच्यानंतर आम्ही सहज गप्पा मारत बसलो होतो. ती जरा टेन्स होती त्यावेळेला, विचारात पडली होती, कन्फ्युज्ड. आणि मी समजूत काढत होतो तिची की तू आणि ते मिळून असं करा तसं करा. तुमच्या मनात कदाचित अशा अशा गाठी असतील, त्या अशा सोडवा. अशा प्रकारचे प्रश्न समोर उभे राहतील, त्यांना असे सामोरे जा वगैरे वगैरे. आणि अरे हे सगळं बोलता बोलता नकळतच बरं का, मी तुम्ही असं करा तुम्ही तसं करा म्हणायच्या ऐवजी आपण असं करूया आपण तसं करूया असं म्हणायला लागलो. आणि ही पण माझ्या होला हो करत गेली. अच्छा. आणि फायनली जेव्हा ही गोष्ट आमच्या लक्षात आली ना, तेव्हा आम्ही बघतच राहिलो एकमेकांकडे. अच्छा. मग त्यानंतर काही बोलायची, वेगळं प्रपोज करायची गरजच पडली नाही ना. सो स्वीट. तुम्ही दोघेही आमचे खूप खूप जवळचे आणि प्रिय मित्र आहात. आणि असे मित्र उदासीच्या झाकोळ्यातून बाहेर पडून असे मनमुक्त हसताना पाहिल्यावर जे काही वाटतं ना, ते फक्त मित्रांनाच कळू शकतं.